नमस्कार, मी प्रणया सुतार HPN मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये चांगल्याच दमदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आषाढी वारीच्या 1-2 दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली होती। मात्र त्यानंतर 2-3 दिवस पंढरपूरमध्ये अजिबात पाऊस बघायला मिळाला नाही। मात्र आता 29, 30 आणि 31 या 3 दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये चांगला पाऊस पडणार असल्याची अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्याचप्रमाणे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की सोलापूर जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल तर या भागांमध्ये ज्या ठिकाणी आतापर्यंत चांगला दमदार पाऊस झालेला नाहीये किंवा या भागातील शेतकरी जे पावसाच्या प्रतीक्षेत होते त्यांना काहीसा दिलासा आता मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता पंजाब डक यांनी वर्तवलेला अंदाज खराच खरा ठरतोय का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण आज दिलेला अंदाज तर खरा ठरलेला आहे। आता उद्या आणि परवा सुद्धा पंढरपूरमध्ये पाऊस चांगली हजेरी लावणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस या ठिकाणी बरसत आहे। त्याचप्रमाणे उजनी धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे आणि तिथून जवळपास 61,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो पुढे आता भीमा नदीत फॉरवर्ड झालेला आहे आणि त्यामुळे चंद्रभागा नदी जी आहे ती अक्षरशः दुथडी भरून वाहतीये। त्यातच पंढरपूरमध्ये सुद्धा आता पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।